ज्यांनी स्वतःलाच जगाच्या कल्याणासाठी अर्पण केले आहे असे दैवत म्हणजे भगवान श्री दत्तात्रय। आज आपण या त्रैमूर्ती अवताराबद्दल आणि त्यांच्या शिकवणीबद्दल माहिती घेणार आहोत। दत्त महाराजांचा जन्म मार्गशीर्ष पौर्णिमेला म्हणजेच दत्त जयंतीला झाला। ते अत्री ऋषी आणि माता अनसूया यांचे पुत्र आहेत। त्यांचे स्वरूप अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आहे। 3 मुखे, ती ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे प्रतीक आहेत। 6 हात, ज्यामध्ये शंख, चक्र, गदा, त्रिशूळ, डमरू आणि कमंडलू आहे। सोबत असलेले प्राणी, त्यांच्यासोबत असलेले 4 श्वान हे 4 वेदांचे प्रतीक आहेत, तर गाय ही पृथ्वी आणि कामधेनूचे प्रतीक आहे। दत्त महाराजांना आपण जगद्गुरू मानतो। त्यांनी कोणत्याही एका व्यक्तीला गुरु न मानता निसर्गातील 24 गोष्टींकडून गुण घेतले। त्यांनी शिकवले की पृथ्वीकडून सहनशीलता शिकावी, पाण्याकडून निर्मळता शिकावी, आकाशाकडून विशालता शिकावी, अग्नीकडून तेज आणि शुद्धता शिकावी। याचाच अर्थ शिकण्याची वृत्ती असेल तर संपूर्ण सृष्टीच आपली गुरु आहे। कलियुगात भक्तांच्या रक्षणासाठी आणि धर्माच्या पुनरुज्जीवनासाठी दत्त महाराजांनी विविध अवतार घेतले। त्यातले प्रमुख 3 अवतार म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ पिठापूर, श्री नृसिंह सरस्वती गाणगापूर, स्वामी समर्थ अक्कलकोट, तसेच श्री गजानन महाराज आणि शिर्डीचे साईबाबा हे देखील दत्त परंपरेचाच भाग मानले जातात। दत्त महाराजांची उपासना अत्यंत साधी पण प्रभावी आहे। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा महामंत्र भक्तांना संकटातून मुक्त करणारा ठरतो। गुरुचरित्र या ग्रंथाचे पारायण केल्याने जीवनात सुखशांती लाभते अशी भाविकांची श्रद्धा आहे। दत्त महाराज कधीही चमत्कारावर भर देत नाहीत, तर ते सांगतात, अहंकार सोडा, गुरुवर पूर्ण विश्वास ठेवा, सेवा, संयम आणि साधना करा, कर्म करत रहा, फळाची अपेक्षा ठेवू नका। दत्त महाराज हे केवळ एक दैवत नसून ते गुरु शिष्य परंपरेचे सर्वोच्च शिखर आहेत। अहंकार सोडून शरण जाणे हीच त्यांची मुख्य शिकवण आहे। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त।